आज गेलो आपल्या येडेश्वरी देवीच्या पाया पडायला येरमाळ्याला आणि तिथं आपल्याला कोणते रील स्टार भेटले हे जाणून घेण्यासाठी आपला व्लॉग शेवटपर्यंत बघा. राम राम मित्रांनो, आमच्या मित्रांचा अचानकच प्लॅन ठरला की आपण येडेश्वरी देवीच्या पाया पडून येऊ म्हणून. आपल्या होळमधून 70 ते 80 किलोमीटरचा प्रवास होता म्हणून मस्त गाडीचे टायर वगैरे चेक करून घेतले. सर्वांना तर माहितच आहे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक कळंब मध्ये आहे म्हणून वगैरे खूप पडलं होतं म्हणून मस्त तोंडाला रुमाल बांधून घेतला. मित्रांनो, ह्या पॉईंट पासूनच आपल्या आईच्या जत्रेला सुरुवात होते. टाइम असा असतो बघा की जेव्हा चैत्र पौर्णिमेला आपल्या आईची जत्रा असते टायमाला एवढ्या सगळ्या एरियामध्ये माणसांना उभारायला सुद्धा जागा नसते. नंतर आपल्या मित्रांनो कुठून शॉर्टकट मारला की बघा डायरेक्ट निम्या रस्त्यातच आणून टाकला. मंदिराच्या अर्धा किलोमीटर अलीकडे आपल्याला हे कळू लागतंय जिथे आपल्या येडेश्वरी आईचे भक्त स्नान करून पूजेसाठी जातात. तर मित्रांनो, एवढा कडक उन्हाळा पडलेला आहे तरी पण या कळुळाचं पाणी अजून पण आटलेलं नाही. कळुळ खूप प्राचीन आणि खूप जुना आहे असं पण म्हणतात. कळुळ वगैरे बघितल्याच्या नंतर आम्ही आलात बघा मस्त देवीच्या मंदिराकडे. सर्वांना तर माहित आहे की आपल्या देवीच्या मंदिरात 12 महिने गर्दी असते म्हणून मंदिराजवळ आल्या आल्याच असला खेळ चालू होता जिथे की आपल्या मित्रांना 500 रुपये घालवले बघा. तर मित्रांनो, तुम्ही सगळे बघू शकता की भव्य आणि दिव्य असलेलं आपल्या येडेश्वरी देवीचं महाद्वार. नंतर मस्त आपल्या देवीच्या 204 पायऱ्या चढायला केल्या चालू. एक असं मंदिर आहे जिथल्या पायऱ्या चढायला मला तर बिलकुल कंटाळा येत नाही. या मंदिराविषयी मी तुमच्या सर्वांना थोडीशी माहिती सांगतो. मंदिराची स्थापना 12व्या दशकात झालेली आहे असे म्हटलं जातं आणि आपल्या येडेश्वरी देवीला तुळजाभवानी आणि अंबाबाई यांची बहीण पण मानले जाते. नंतर म्हणलं मंदिरात जायच्या अगोदर एकदा पाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यावे. त्या दिवशी सारखं आज पण मस्त बारीला लागून दर्शन घ्यायचं होतं. तर मित्रांनो, तेवढ्यातच आपल्याला भेटले आपले हे कॉमेडियन रील स्टार रोहन दाबडे जे की लातूरचे रील स्टार आहेत. थोडंसं पुढे गेलं की आम्हाला हे कुत्र दिसलं जे की मरणाच्या काठावर आलेलं होतं. 2 तासाच्या संघर्षाने आलाव बघा देवीच्या मेन दरवाजापाशी आलाव बघा मंदिरामध्ये. तर मित्रांनो, इथं फोटो व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नव्हतं तरी पण तुमच्या सर्वांना दाखवण्यासाठी मी थोडासा प्रयत्न केला पण काही सक्सेस झाला नाही कारण इथल्या मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी ते बघितलं. त्यांनी मला वॉर्निंग दिली की व्हिडिओ काढू नको म्हणून. देवीच्या पाया वगैरे तर मस्त पडणं झालं. तेवढ्यातच बाहेर दिसले आपल्याला आपले हे पूर्वज जे की मस्त आपल्या देवीच्या भक्तांना आनंदित करत होते. मला तर वाटतं की ह्या पॉईंट वरून देवीचं मुख दर्शन घेता येते म्हणून. नंतर आपल्या लाडक्या रील स्टारला केलं बाय बाय आणि त्यांना कोण कोण ओळखतं कमेंट करून नक्की सांगा. खाली येताना रस्त्यामध्ये हा कापूर वगैरे लावत होते जो की खूप सुंदर दिसत होता. तर मित्रांनो, सगळं पाय वगैरे पडल्याच्या नंतर आम्ही निघालात बघा मस्त आपल्या घराकडे. आम्ही आला तोरणा हॉटेलवर कारण आम्हाला तिथली बकासूर थाळी ट्राय करायची होती कारण तोरणा हे हॉटेल आपल्या अनलिमिटेड चिकन थाळीसाठी खूप फेमस आहे. तर आम्ही मागवली बघा बकासूर थाळी ज्यामध्ये चिकन फ्राय, रोस्ट, बॉईल एग आणि राईस होता. आम्हाला समजलं की याला बकासूर थाळी का म्हणतात. सगळा नादच गेला बघा मटन खायचा. तर मित्रांनो, तुमच्या सर्वांना आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.